जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तिसरी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या संदर्भामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे। ती महत्त्वाची गुड न्यूज म्हणजे मंत्रालयीन स्तरावरून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे। आता इथून पुढची प्रोसेस नेमकी काय आहे, टेट परीक्षेची नोटिफिकेशन कधीपर्यंत येऊ शकते, परीक्षा कोणामार्फत होणार आहे, अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये आणि त्यातल्या त्यात लेटेस्ट टीईटीचा जो रिझल्ट आहे त्या संदर्भामध्ये अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। परंतु मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण डिटेल्स मध्ये पाहण्याच्या पूर्वी आपण जर येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे महाराष्ट्रामधली सर्वोत्तम अशी बॅच, जिचं नाव आहे मिशन टेट बॅच 2.0। या बॅच मध्ये तुम्हाला टेट परीक्षेकरिता आवश्यक असलेले जेवढे सब्जेक्ट्स आहेत त्या प्रत्येक सब्जेक्टचं डेली लाईव्ह लेक्चर असणार आहे। लाईव्ह लेक्चर जर का तुमच्याकडून मिस झालं तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ते लेक्चर उपलब्ध असेल, पीडीएफ नोट्स असेल, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामधली टॉपची टेस्ट सिरीज तुमच्याकरिता अवेलेबल असणार आहे। IBPS मधली एक्सपर्ट फॅकल्टी, अनलिमिटेड व्ह्यूज, डाऊट क्लिअरिंग सेशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी, म्हणजे एक व्हिडिओ आपण कितीही वेळेस या ठिकाणी पाहू शकता, अशा प्रकारचे कंप्लीट पॅकेज तुमच्याकरिता उपलब्ध आहे। आणि विशेष म्हणजे मास्टर टीचर प्लॅटफॉर्मचे 2022च्या परीक्षेमध्ये 1000+ उमेदवार या ठिकाणी जे आहे जिल्हा परिषदला लागलेले देखील आहे। ट्रस्टेड ब्रँड आहे आणि विशेष म्हणजे आजपासून शिवजयंती निमित्त या ठिकाणी प्रत्येक कोर्सवर 15% डिस्काउंट देखील देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अगदी मर्यादित कालावधीकरिता हा 15% डिस्काउंट उपलब्ध आहे। या बॅच मध्ये आपल्याला जॉईन करायचं असेल तर आपल्याला प्ले स्टोअरला जायचं आहे, मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे। मार्गदर्शन करण्याकरिता महाराष्ट्रामधली जी काही टॉपची टीम आहे ती तुमच्याकरिता उपलब्ध आहे। विशेष म्हणजे एक शिक्षक असा आहे की ज्यांनी मागच्या परीक्षेमध्ये अगदी जबरदस्त असा स्कोर केलेला आहे। 174चा स्कोर करणारे ज्ञान बराळे सर आपल्याकरिता या ठिकाणी मॅथ अँड रिझनिंग हा विषय शिकवणार आहे। त्यामुळे एक ट्रस्टेड अशा प्रकारची ही पूर्ण टीम आहे। यांच्या सानिध्यामध्ये जर अभ्यासाला लागलात तर निश्चितपणाने तुमचा स्कोर वाढल्याशिवाय राहणार नाही। चला आपण येऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे की टेटचा जो काही प्रस्ताव आहे तो मंत्रालयामध्ये पेंडिंग होता। या संदर्भामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी माहिती दिली होती। आता कालच्या तारखेला आपली जेव्हा टीम या ठिकाणी मंत्रालयामध्ये गेली असताना त्यांच्या निदर्शनास काही बाबी आलेल्या आहेत आणि ती गोष्ट म्हणजे मंत्रालयीन स्तरावरून जी आहे ती फाईल या ठिकाणी पुढे पाठवण्यात आलेली आहे। म्हणजे माननीय सचिव महोदयांची स्वाक्षरी त्याच्यावर झालेली आहे आणि आता सध्याच्या घडीला तिसरी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा जो काही प्रस्ताव आहे तो शिक्षण मंत्री यांच्या कॅबिनमध्ये आहे। आता इथून पुढे माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या स्वाक्षरीकरिता त्यांच्या टेबलवरती सध्याच्या घडीला ती फाईल उपलब्ध आहे। आता ज्यावेळेस शिक्षण मंत्री यांची स्वाक्षरी त्याच्यावर होईल त्यानंतर ती जी फाईल आहे आयुक्त कार्यालयापर्यंत रिटर्न येणार आहे आणि तिथून ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यापर्यंत जाणार आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत त्याच्यावरती जी आहे कारवाई केली जाणार आहे। कारण एकदा ग्रीन सिग्नल मिळालं तर पुढची जी प्रोसेस असणार आहे ती अत्यंत इझी असेल आणि फार जास्त वेळखाऊ प्रक्रिया ती नसणार आहे। त्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला असेल की ठीक आहे, आता येत्या काही दिवसांमध्ये जर आपल्याला परीक्षा पाहायला मिळणार असेल तर ही जी परीक्षा आहे ती कशा पद्धतीने होणार आहे आणि कोणामार्फत होणार आहे। तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी परीक्षा आहे 100% ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने होणार असल्या कारणाने ही जी परीक्षा आहे IBPS घेण्याची दाट शक्यता आहे। अगदी 99% जरी आपण म्हटलं की IBPSच ही परीक्षा घेणार आहे तर ते चुकीचं ठरणार नाही। परंतु नोटिफिकेशन देण्याच्या पूर्वी पुन्हा एकदा या ठिकाणी IBPSला त्यांना आपला डेमो, आपला सिलेबस, आपला जो काही पुढचा आराखडा आहे तो या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना सादर करावा लागणार आहे आणि परीक्षा परिषदेच्या वतीने ते सँक्शन करून घ्यावं लागणार आहे। एक्झॅक्टली सिलेबस कशा प्रकारे असणार आहे, किती टप्प्यांमध्ये परीक्षा होऊ शकते, किती उमेदवार या ठिकाणी परीक्षा देऊ शकतात, सिलेबस कोणत्या पद्धतीने राहणार आहे,
त्याच्यानंतर बॅचेस कशा प्रकारे पाडायच्या आहेत, त्यांना उमेदवारांना लागणारी जी फीस आहे ती एक्झॅक्टली किती घ्यायची आहे, या संदर्भामध्ये एक पूर्ण ठराव मागितला जाईल आणि सगळ्या बाबींवरती डिस्कशन झाल्याच्या नंतर, फायनलाइज झाल्याच्या नंतर आपल्याला या टेट परीक्षेची नोटिफिकेशन काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल. आता ही जी संपूर्ण प्रोसेस आहे, अगदी मंत्री महोदयांची स्वाक्षरीपासून ते IBPS ची संपूर्ण डील फिक्स होईपर्यंत याला किती कालावधी लागू शकतो, तर आपण एक साधारणपणाने गृहीत धरू शकतो की येत्या मार्च महिना जो आहे तो मार्च महिन्याच्या एंडिंग पर्यंत या सगळ्या बाबी आपल्याला पूर्ण होताना दिसू शकतात. म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये टेट परीक्षेची जी नोटिफिकेशन आहे ती येण्याची शक्यता दाट आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या परीने या ठिकाणी तयारीमध्ये राहायचं आहे. अगदी गाफील अजिबात राहायचं नाही. आपण आपला जो फोकस आहे आपल्या अभ्यासावर असू द्यायचा आहे, कारण मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टी घडताना देखील आपल्याला दिसत आहे. बऱ्याच जणांची मानसिकता या ठिकाणी निगेटिव्ह झालेली आहे, परंतु अशा निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यामध्ये न येता आपण आपलं टार्गेट या ठिकाणी फिक्स ठेवायचं आहे. कारण मागच्याही वेळेस जेव्हा 2022 ची परीक्षा घेण्यात आली त्यावेळेस तेच उमेदवार या ठिकाणी चांगला स्कोर करू शकले ज्या उमेदवारांनी निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपलं जे फोकस आहे फक्त अभ्यासावर ठेवलेलं होतं. कारण परीक्षा कधी होऊ द्या, आपला अभ्यास आपला रेडी ठेवायचा आहे. आपला अभ्यास कधीही वाया जात नाही. त्यामुळे आपण आपल्या परीने या ठिकाणी पुढे चालायचं. मग ती सेल्फ स्टडी असेल, ग्रुप स्टडी असेल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून आपण स्टडी करत असाल, परंतु स्टडी करणं हे अत्यंत जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. कारण इथून पुढची जी काही प्रक्रिया असणार आहे त्या प्रक्रियेमध्ये उमेदवारांची संख्या वाढताना आपल्याला दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की आता नुकतंच जे काही टीईटीची परीक्षा झालेली आहे त्या टीईटीच्या परीक्षेमध्ये उमेदवार पास होण्याची जी काही टक्केवारी आहे ती बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. हे बघा, शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षेचा जो प्रस्ताव आहे तो या ठिकाणी आपण सांगू शकतो की मंत्रालयामध्ये पेंडिंग होतो. आता तिथून त्याला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. आता हा आहे या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक आणि निकाल. 10 नोव्हेंबर 2024 ला जी महा टीईटीची परीक्षा झालेली आहे त्या महा टीईटीच्या परीक्षेचं हे अनालिसिस आहे. बघा, आपण जर बघितलं की पेपर 1 करिता 1,52,000 पेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 4,709 उमेदवार पास झालेले आहेत. पेपर 2 जर आपण बघितलं गणित आणि विज्ञानचं तर ते 75,519 एवढ्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती. पास होणाऱ्यांची संख्या आहे 2,414. आणि जर आपण बघितलं सामाजिक शास्त्र सेकंड पेपर 1,25,748 उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी पास होणाऱ्या उमेदवारांची संख्या 4,045 आहे. म्हणजे पेपर 1, 2 आणि दोन्ही मेथड एकत्रित पद्धतीने जर का संपूर्ण उमेदवारांचं आपण अनालिसिस केलं 3,53,000 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 11,168 एवढे उमेदवार या ठिकाणी पात्र झालेले आहे. म्हणजे हे नव्याने 11,000 उमेदवार ऍड झालेले आहेत आपल्या कॉम्पिटिशन मध्ये 1ली ते 8वीच्या. म्हणजे एकूण जर निकालाचा टक्का बघितला 3.38 एवढा लागलेला आहे. तुम्ही म्हणाल सर 100 पैकी आपण जर का गृहीत धरलं 3.38 एवढा कमी निकाल, काळजी करू नका. प्रत्येक वेळी जे आहे 3 ते 4% दरम्यानच निकाल लागत असतो. याच्यामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काहीच नाहीये. टीईटीची परीक्षा कठीण असते, परंतु लक्षात घ्या टीईटी पास करणाऱ्या उमेदवारांची संख्या बऱ्याच प्रमाणावरती आहे आणि त्याच्या जोडीला जे सीटेट परीक्षा आहे ती देखील हजारोच्या संख्येने उमेदवार या ठिकाणी पास करून बसलेले आहे. एव्हाना टीईटीच्या तुलनेमध्ये सीटेट पास करणारे उमेदवार या ठिकाणी जास्त आहे. आणि टीईटी आणि सीटीईटी दोन्ही येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या नंतर जी होणारी परीक्षा शिक्षक भरती आहे त्यामध्ये व्हॅलिड असणार आहे. आपल्याकडे काय सीटीईटी या ठिकाणी बाहेर झालेली नाहीये, त्यामुळे संख्या भरपूर प्रमाणावरती आहे. आता सध्याच्या घडीला महाराष्ट्रभरामध्ये 1,00,000 पेक्षा जास्त उमेदवार टीईटी सीटीईटी पात्र धारक आहेत. त्यामुळे या सर्वांच्या कॉम्पिटिशनला आपल्याला जर का टिकाव धरायचा असेल आणि स्वतःची जागा या ठिकाणी हस्तगत करायची असेल तर कठोर अभ्यास केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. त्यामुळे आपण जे आहे जबरदस्त पद्धतीने अभ्यासाला लागायचं आहे. मार्केटमध्ये ज्या काही निगेटिव्ह गोष्टी चालू आहे त्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. परीक्षेचा जो निकाल आहे तो असाच लागत असतो. कारण मागची जी परीक्षा आहे ती देखील 2,00,000 या ठिकाणी 44,000 उमेदवारांनी परीक्षा दिली होती, परंतु लागणारे उमेदवार 18,000च होते. म्हणजे टक्का हा कमीच असतो आणि कमी टक्क्यामध्ये जर आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर आपल्याला भरपूर मेहनत करावी लागते. तुमच्या मेहनतीला जोड म्हणून या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहेत मिशन टेट बॅच 2.0.
या बॅचमध्ये तुम्हाला हव्या त्या सगळ्या बाबी आहेत. महाराष्ट्रामधली 1 नंबरची जी टेस्ट सिरीज आहे, एवढ्या टेस्ट आपण तुम्हाला देतो आहोत. 100 टेस्ट देतो आहोत, 100 200 मार्कांच्या. आणि या टेस्टच्या बळावरती तुमचा एवढा जास्त सराव होणार आहे की फायनल परीक्षा जेव्हा तुम्ही सामोरे जाल, तुम्हाला नवीन काही वाटणारच नाही. तुम्हाला वाटेल अरे हे तर आपण घरी बसूनच सोडवतोय, कारण एवढा जास्त तुमचा सराव ऑलरेडी झालेला असणार आहे या बॅचच्या माध्यमातून. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या हक्काची स्वतःच्या जिल्ह्यामधली जागा जर का हवी असेल तर आपला स्कोर जास्त हवा आहे. आणि स्कोर जर का आपल्याला जास्त करायचा असेल तर एक्सपर्ट लोकांच्या सानिध्यामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि त्याचमुळे जे आहे या ठिकाणी मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे त्यावरती आपण मिशन टेट बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. आणि सध्याच्या घडीला शिवजयंतीनिमित्त 15% डिस्काउंट देखील याच्यावरती उपलब्ध आहे. अगदी मर्यादित कालावधीसाठी ह्याचे संपूर्ण डिस्काउंट आहे आपण देतो आहे. आपण निश्चितपणाने या ऑफरचा लाभ घ्याल आणि आपलं जे शिक्षक होण्याचं स्वप्न आहे त्या बाबतीमध्ये पहिलं पाऊल आताच या ठिकाणी उचलणार असा मला विश्वास आहे.